मी श्रीपती बाणेगाव, मुक्काम पोस्ट हंजगी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथून एका वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचून असं कळलं की प्रति एकर 400 टन ऊस काढता येतो असं आम्हाला काळे सरांकडून लक्षात आलं. ते लक्षात आल्यानंतर थोडंसं आमची पण विचार करण्याची गती वाढत गेली आणि त्याच्यातच 4-5 दिवस आम्ही विचार करण्यामध्येच घालवला आहे सुरुवातीला. मग प्रत्यक्षात आता हे पाहिल्याशिवाय काही इलाज नाही म्हणून आम्ही एक 10-15 जण शेतकरी एकत्र येऊन आम्ही ऊस पाहण्यासाठी आलो इथे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला फोन केल्यानंतर आपण तातडीनं येऊन आम्हाला तुम्ही केलेल्या सगळ्या कार्याची माहिती दिली आणि ती व्यवस्थित दिली. याच्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला काय कळलं तर तुमची लागवडीची पद्धत कळली आणि त्याच्यानंतर त्याला ऊस म्हणजे पाणी देणं, खतं देणं, किती देणं, ह्यासुद्धा गोष्टी कळल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच कळली आणि ती म्हणजे ऊसाला जर आपण आधार देत गेलो, खाली जर सावली पडू दिली नाही तर ऊस 25 काय आता तुमच्याकडे 24 फुटापर्यंत ऊस आलेलाच आहे तुम्ही मांडव केल्यामुळे. आणि हा ऊस आमच्या एरियामध्ये सुद्धा जास्त वाढू शकतो. तसा तुमची जमिनीची क्षारता जास्त आहे, पाण्याची पण क्षारता जास्त आहे. म्हणजे एवढ्या सकस जमिनी नसताना देखील तुम्ही आज काय म्हणतात 42 कांड्यापर्यंत ऊस उंच नेला आहे. आणि एका याच्यामध्ये काय म्हणतात त्याला बेडमध्ये एका याच्यापासून जवळजवळ किती 42 किती 24 पर्यंत तुम्ही ऊसाच्या कांड्या आणलेल्या आहेत. आणि मांडव जे उभं केलेलं आहे ते खर्चिक जरी असलं तरी ते काही काळापुरतंच आहे आणि ते दीर्घकालीन असल्यामुळे त्याचा खर्चसुद्धा विभागून जाणार आहे. एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही जर आपण केली तर 400 टनापर्यंत आपण घेऊ शकतो असा विश्वास, समाधान येण्या इतपत बघायला आम्हाला मिळालं. आणि आमच्यासाठी आपण जे इतके कष्ट घेतलेले आहेत त्याबद्दल तुमचे किती आभार मानावे तेवढं कमी आहे. धन्यवाद. धन्यवाद.